नमो नमः. मी ज्योतिषी गायत्री जोशी. आज आपण मार्च 2026 मध्ये सिंह राशीसाठी होणारे ग्रहगोचर आणि संपूर्ण प्रभाव पाहणार आहोत. या महिन्यात सूर्य ग्रह राशीत स्थिर असल्या कारणाने आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता वाढेल. तर शनी ग्रहाच्या प्रतिकूल प्रभावामुळे काही विलंब, अडथळे आणि गैरसमज येऊ शकतात. तथापि बृहस्पती ग्रहाचा अनुकूल प्रभाव आर्थिक संधी, करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक नातेसंबंध सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल. या ग्रह गोचराच्या आधारे आपण करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, शिक्षण, कौटुंबिक आणि मानसिक स्थिती याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. करिअर आणि व्यवसायात मार्च महिन्यात नवीन प्रोजेक्ट्स, सर्जनशील कामगिरी आणि नेतृत्वाची संधी दिसून येईल. तुम्ही आपल्या कामात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल. काही वेळा सरकारी किंवा टीम मध्ये मतभेद जाणवू शकतात, त्यामुळे सुसंवाद आणि व्यावहारिक निर्णय महत्वाचे राहतील. परंतु या वेळेस नोकरीमध्ये अडचणी दिसतात आहे. वरिष्ठांकडून जिथे तुमची प्रशंसा होईल तिथेच मिसअंडरस्टँडिंग वाढून तुमच्या आणि त्यांच्यामध्ये वाद पण होऊ शकतात. व्यावहारिक निर्णय महत्वाचे राहतील. व्यवसायात विस्तार किंवा नवीन क्लायंट मिळण्याची संधी अगदी हळूहळू मिळते आहे. शनी ग्रहामुळे प्रक्रियेत काही विलंब पण होऊ शकतो. आलेले ग्राहक काही कारणास्तव निघून पण जाऊ शकतात, त्यामुळे लक्ष देणे गरजेचं. बुध आणि बृहस्पतीच्या योगामुळे नवीन उत्पन्न स्रोत किंवा गुंतवणूक वाढण्याचे थोडे चान्सेस आहेत, पण अनपेक्षित खर्च जास्त होऊ शकतो. त्यामुळे बजेटिंग, खर्चावर नियंत्रण आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन महत्वाचे राहतील. जुनी देणी, कर्ज असल्यास त्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करा. आरोग्यासाठी मार्च मध्ये थकवा, पचनासंबंधित त्रास, मध्ये वेदना किंवा स्नायू ताण जाणवू शकतात. योग, प्राणायाम, हलके व्यायाम आणि संतुलित आहार यावर लक्ष द्यावा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, मेडिटेशन किंवा थोडा वेळ चालणे गरजेचे ठरू शकतात. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी बुध ग्रहाचा प्रभाव स्मरणशक्ती, तार्किक विचार आणि एकाग्रता वाढवेल. परीक्षा किंवा प्रोजेक्ट मध्ये यावेळेस खूप नुकसान होताना दिसतंय, ते शनी ग्रहामुळे. त्यामुळे कुठलाही टास्क करताना त्याला विलंब करू नका. तारखेच्या पूर्वी काही प्रोजेक्ट असतील तर ते सबमिट करा. कौटुंबिक आणि मानसिक स्थिती बृहस्पतीच्या शुभ प्रभावामुळे घरातील नातेसंबंध मजबूत राहतील. परंतु शनी ग्रहाच्या काही वेळा गैरसमज किंवा वाद एवढे टोकाला जाऊ शकतात की अख्ख्या महिनाभर बोलणं बंद असू शकतं. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. चर्चा गरजेची आहे. आता मी तुम्हाला 5 प्रभावी उपाय सांगते आहे. सिंह राशीस मार्च महिन्यात अंमलात आणता येईल असे उपाय. सकाळी 21 वेळा सूर्यमंत्र जप करा, 21 वेळा सूर्य नमस्कार करा. त्यामुळे मनस्थिती, आत्मविश्वास सकारात्मक होईल. घराच्या पूर्व दिशेला चेहरा करून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. 3 बुधवार आपल्याला गायीला चारा खाऊ घालायचा आहे. सोबतच प्राणायाम करून शारीरिक आणि मानसिक ताण कमी करायचा आहे. महत्वाच्या निर्णयापूर्वी ध्यान करणे गरजेचे आहे. करिअर आणि व्यवसायातील अडथळे टळण्यासाठी तुम्हाला शुक्रवारी तांदूळ दान करायचे आहे. घरातील नातेसंबंध मजबूत यामुळे होतात आणि शुभ संधी प्राप्त होतात. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आणि अशा ज्योतिषीय मार्गदर्शनाची माहिती हवी असल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला आपली राशी माहिती नसल्यास आपण कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव, डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ टाकू शकता. आम्ही तुम्हाला मोफत मध्ये आपली राशी कळवू.